जयेश डांगरकर गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए और बॉल को चेक करने जा रहे तो बल्लेबाज अनिकेत और अक्षय ये जोड़ी मैदान के अंदर पहला मैंडेटरी पावर प्ले है। और जयेश गेंदबाजी की बागडोर संभालेंगे। दो खिलाड़ी गज के बाहर है, बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। ऑफ साइड के ऊपर दायरे के अंदर 4 खिलाड़ी, ऑन साइड के ऊपर 3 खिलाड़ी। ये फील्डिंग की वी रचना कप्तान ने आंकी हुई इस बल्लेबाज के लिए। तो एक खिलाड़ी सन्माननीय विजय नारायण पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी कॅचसाठी 200 रुपये आणि विकेटसाठी 200 रुपये हे पारितोषिक आहे। इस बार ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला हुआ है, बल्ले से आए रन। यस हमारे सम्मान्य परेश भाई पाटिल जिनके माध्यम से हमें इस टूर्नामेंट के लिए एक बाइक उन्होंने प्रायोजित की है, तो उनका भी हम तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हैं। लेकिन फिलहाल दूसरी गेंद, ओ कदमों का बेहतरीन प्रयोग, इस बार गेंद चल गई उड़न खटोले पे और ये बेहतरीन वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर एक दमदार भरकम छक्का। एक शानदार छक्का और इसी के साथ बल्लेबाज गॉन ऑन द विकेट नंबर फर्स्ट डाउन। चल गए बल्लेबाज अपने इस बार ड्रेसिंग रूम में। डीजे देखिए शानदार जानदार आयोजन चल रहा है और इसी मैच को एक बेहतरीन पखाबाज वादक हमारे परम मित्र रेवन भोपी जो रिडगर से बिलोंग करते हैं वो इस मैच का आनंद ले रहे, तो उनका भी हम स्वागत कर रहे हैं। तो फिलहाल नए बल्लेबाज वनडाउन बैट्समैन आकाश मात्रे। पहला झटका लग चुका। इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से कौन टीम को दो दिग्गज टीम है आमने सामने और ग्रामस्थ ट्रॉफी 2026 को आप देख रहे धुंधराई में। और मुझे लग रहा है अंपायर यही है, लगता है डिपार्टमेंट हिलेगा नहीं और हिलने वाला है कुछ पता नहीं, लेकिन ये तो जो आधे वाले है वो तुम्हें बम उठोगे इधर। और इस बार यहां सिंगल मिलेगा जरूर लेग बाई के रूप में और एक सिंगल के साथ तो स्कोर गया है 8 के घर में। बाकी अंपायर है वो अलग अलग दिन में आते हैं चले जाते हैं, लेकिन ये नहीं,
ये मौका छोड़ते नहीं है। जिस दिन उन्होंने इस बात का मन में ठान लिया कि मैं इस टूर्नामेंट 5 दिन की खुद करेगा, तो वो उसके ऊपर सैंडी पॉल का जगह करो तुम। तो फिलहाल रात काली है और उसमें उजाला चमक रहा है और तमाशाई के बीच भरा हुआ ये खचाखच मैदान, और उड़ाया इसे कैचे टॉप एज। ओ माय गॉड, कैचेस विन द मैचेस। क्रिकेट में गए दे पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ना ना चाहिए कैच को। कि क्रिकेट में किसी को जीवन दान देने का नहीं। जब 4 रन पे तीसरा परेरा ने रोहित शर्मा को जीवन दान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। 1999 के विश्व कप में स्टीव ऑजी को जीवन दान हर्षल गिफ्ट ने दिया। दक्षिण अफ्रीका आज भी सपना भुगत रहा है कि वर्ल्ड कप कब और कब मिलेगा। अरे ये बछड़ा अंदर क्यों गया है? उसे लगा है दिन ही है, जान दो। उसके पीछे कभी लगने। अंपायर की भी क्या नजर है देखिए, पहले के जमाने के भगवान श्री कृष्ण के दास ही थे। 8 पे स्कोर। आकाश मात्रे आए और जड़ में इस बार गेंद जरूर थी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को टर्न किया स्क्वायर लेग के ऊपर। खिलाड़ी वहां तैनात है, तो इसी के साथ इस सिंगल के साथ स्कोर जा रहा है 9 के घर में। मुझे लग रहा है कि यहाँ इस बार देखा जाए अनिकेत मात्रे लगभग देखा जाए तो 2 पे खेल रहे, और उनके जो दूसरे साथीदार आकाश वो इस बार देखा 0 पे खेल रहे। काफी जबरदस्ती आयोजन नियोजन को आप देख रहे। ग्रामस्थ मंडल दुंदराई का भव्य दिव्य आयोजन नियोजन 2026, और टकाटक इस बार देखा जाए आयोजन नियोजन है। लेकिन फर्स्ट ओवर मेरे हिसाब से खत्म हो चुका है। 9 रन बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे कौन टीम का स्कोर है। आने वाले 24 गेंदे शेष है, और 24 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे ये तो आने वाला वक्त बताएगा। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, और क्रिकेट एक जेंटलमैन गेम। ये देखिए अंपायर की चतुराई देखिए, वाह 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 वाह, छा गए अंपायर। अंपायर को अगर मैदान के अंदर ऐसा कोई धुआं दिखता है तो वो झाड़ू नहीं, आपने खुद माथे के ऊपर टोपी निकल कर साफ सफाई करता है, क्योंकि महानगर पालिका में काम ही ऐसा ही है। डायरेक्टर जानते हैं ना, उधर वाक मारे, जैसा कोई मौका मिलेगा कोई भजी वाली है तो तुरंत उठा देते थे। क्या करेंगे कुछ पता नहीं है, अभ्यास है उनके पास। लेकिन ये अच्छी बात अंपायर करे। सन्मान्य गजानन म्हात्रे साहेब, गजानन पाटील साहेब यांची व्यासपीठावर आमची उपस्थित झाली, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। दूसरा ओवर जारी है। अजय डांगारकर और द विकेट से एक बार, ओ व्हाट अ कैच, कॉटन बॉल्ड एंड द विकेट नंबर 2 इज गॉन। अपने फॉलोथ्रू में लपका कैच, जबरदस्त कैच, जबरदस्त कैच डीजे। तो फिलहाल ये अपने फॉलो थ्रू में कैच को लपकना कठिन होता है, क्योंकि तेज रफ्तार के साथ इस शॉट को खेला था इस बल्लेबाज ने, लेकिन उतनी ही बढ़िया शानदार कैच अपने फॉलो थ्रू में पकड़ा और चलता कर दिया बल्लेबाज को। यहाँ कौन टीम का स्कोर है? आई रन कौन टीम? 9 रन 2 विकेट के नुकसान में नए बल्लेबाज अक्षय गाताड़े मैदान के अंदर, जो हट्टे कट्टे और ऑलराउंडर खिलाड़ी आ चुके हैं। या ठंडी थोड़ी कम है, फिर भी मुझे लग रहा है कि ऐसा नहीं, जैकेट पहनना ही चाहिए था। मैंने तो भाई पहना था लेकिन निकाल दिया। इतनी ठंडी कम है आज, कल बहुत थी।
दंगरकर ने विकेट हासिल किया अपने पलौतरों में कैच लाभ का। यस यस यस, अब भाग गई अब भाग गई अब भाग गई, लॉन्ग स्टॉप के ऊपर नॉन स्टॉप चौका डीजे। तर सांगू शकत नाही आपण असंच बघ काय हल्ली काय इंस्टा का जमाना है ना। चौके के साथ खाता ओपन और इस बार गेंद चल गई गली में, तो गली में सिंगल चुराया और इसी के साथ एक सिंगल के साथ कौन टीम का स्कोर पहुंचा है 14, लॉस ऑफ 2 विकेट। दूसरा ओवर जारी है, गेंदें खत्म हो गई मेरे हिसाब से। तीन गेंदों का खेल बचा हुआ है। शांत वातावरण में टूर्नामेंट चल रही है, रात का टाइम है, कई लोग अपना कीमती समय निकालकर मैच को देख रहे, उस सभी का हार्दिक स्वागत। इस बार अच्छी बॉल थी, एक क्रॉस लाइन खेलने गए थे, टप्पा थोड़ा सा नीचे पड़ गया है और गेंद जो थी वो रफ्तार के साथ थी। 11:34। मुझे तो ककड़े सब 2 बजेंगे ऐसा लग रहा है। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, शरीर से दूर रखा है। अगर यही बांग्लादेश के गेंदबाज ग्लेन मैक्सवेल को गेंदबाजी करते तो वहां मारते नहीं था ना। ये तो अच्छा गेंदबाजी कर रहे, वो मैक्सवेल के सामने ही गेंदे दे रहा था, वो ठोकता रहता था। और बॉल को देखो और मारो। इसी के साथ ओवर खत्म। 2 ओवर के समाप्ति के बाद आई 11 कौन टीम का टोटल स्कोर पहुंचा है 14 रन 2 विकेट के नुकसान पे। 2 ओवर के बाद आखिरी 18 गेंदों का खेल अभी तक जिंदा है, लेकिन कौन के बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे, यहाँ उसरली के बल्लेबाज ने रोकेंगे तो ये वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट कहा गया है। आप सभी लोग देख रहे ग्रामस्थ चषक दुंदराई का 2026 का भव्य दिव्य आयोजन नियोजन, शानदार फ्लड लाइट और बढ़िया ओपन इस बार देखा जाए खूबसूरत मैदान। और जो मैदान है वो गांव से बहुत दूर है, तो कोई टेंशन नहीं लीजिए। जय भारत। तो आने वाले 18 गेंदे शेष, यानी कि तीसरे गेंदबाज बॉलर 5 होंगे। भूषण ठाकुर और फर्स्ट राउंड की रोशन ठाकुर। इतनी अंपायर ठंड हवा नहीं है, फिर भी मुझे लग रहा है कि ये क्यों जैकेट पहने हुए। लेकिन तीसरे ओवर की पहली डिलीवरी हो गई, गेंद तारा मंडल 6 रनों का बंडल, ठोको ठोको। आता बुलेट नाही, आता आमच्या काकडे साहेबांची 4 व्हीलर मध्ये बघा कसं बसतो आम्ही, एकदा द्रुम बसलो की एकदा निघलो की मग मात्र थांबणार नाही। है चलो चलो अंपायर आजा, जरा अंपायर का सुना, अंपायर का आवाज देखे बिना माइक से इधर आ रहा है। क्या बात है, क्या कौन सी गोली खाते हैं, क्योंकि समय इंपॉर्टेंट है। मुझे तो लग रहा है कि ये 12 बजे तक मुकाबले खत्म हो जाएंगे, इतने फटाफट खेलेंगे, लेकिन नहीं, अभी तो वो 12 बजने आए हैं। ठाकुर लेफ्ट आर्म मोर द विकेट, ठाकुर बाहर, ठाकुर बाहर, कड़ा प्रहार, गेंद सीधी अंतरिक्ष, एस बैंक मैक्सिमम डीजे। फटाफट 2 छक्के आए,
कड़क बल्लेबाजी चल रही इस बार देखा जाए तो अक्षय गाताड़े खुद पहुंचे इस बार देखा जाए मेरे हिसाब से 17 पे, उसमें 2 छक सिक्सर है, एक बाउंड्री है और एक सिंगल है। ठाकुर के ऊपर हमला किया है, बॉडी देखिए, बॉडी को देखे कायरन पोलार्ड की याद आती है मुझे, वेस्ट इंडीज की। उन्होंने भी 6 बॉल में 6 छक्के ठोक दिए थे। उस तरह से कौन की रन मशीन है मैदान के अंदर। कुछ गुफ्तगू करने के लिए इस बार आकाश के पास पहुंचे कि मैंने जो हंगामा किया वो सही है क्या, कंट्रोल करो उसे। कौन कंट्रोल करता है आजकल के जमाने में। फास्ट क्रिकेट है, पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है और राजधानी एक्सप्रेस का खेल है ये। ओ मिस टाइम शॉट है, मुश्किल है कैच। बैकवर्ड स्क्वायर के ऊपर खिलाड़ी आई गेंद को उठाने के लिए, तब तक 2 रन इकट्ठा, गुड रनिंग बिटवीन द विकेट। और 2 रनों के साथ I-11 कौन टीम का स्कोर पहुंचा है 28-28, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 3 बॉल अभी तक बची हुई है इस ओवर की, यानी कि तीसरे ओवर की। रोशन ठाकुर जो बाहर के गेंदबाज है अक्षय के लिए। ओ अक्षय क्या खा गया तू, क्या उत्तुंग छक्का, बाबूशाही से कहते क्या शॉट छलान। झुमका क्या गिरेगा, इधर देख छक्कों की कैसी बारिश हो रही, गेंद बाहर गिर रही है, कड़क छक्के, वाह। बॉडी स्ट्रांग, टाइमिंग सही, और ठाकुर के ऊपर ये प्रहार किया। उसरली वाले आए बॉलर को मिलने के लिए, क्या करे भैया तू। लेकिन आजकल के जमाने में कौन रोकेगा, ठोकेगा जमाना है। तान देगी 47 डिस्काउंट। बॉल देखो, बॉल पुरानी आ गई है। पुरानी गेंद आने के बाद काकड़े साहब जी ने कह दिया कि ये मेरे पास दो और वो तुम लो। अब जनवरी महीना फुल है, फरवरी के मिलेंगे थोड़े छोटे मोटे इस बार देखा जाए मैचेस होंगे बड़े वो, लेकिन टूर्नामेंट कम होगी। और मार्च को होली को हम दर्शन लेंगे और राम राम। और क्या हुआ, ऐसे होता है क्रिकेट में, ऐसा होता ही रहता है। मुझे लग रहा है कुछ अक्षय को वहां थोड़ा प्रॉब्लम हुआ है और सामने ही प्रॉब्लम हो जाता है हमेशा। लेकिन क्या आक्रमण किया है, लाजवाब। 3 सिक्सर, एक डबल, और ये गेंदबाजी करनी चाहिए थी, ये पकड़ लेना चाहिए था। लेकिन उन्होंने इस बार देखा कई टप्पा पीछे लगने के बाद उन्होंने काम किया, लेकिन ये गेंद उनके शरीर से दूर, आखिरी गेंद बची हुई इस ओवर की। और इस बार फंसाया, और पूरी तरह से इस बार देखा जाए तो यहां चकाया बल्लेबाज को। ओव्हर की समाप्ती 3 षटकानंतर I-11 कोण संघाची धावसंख्या बळावू लागली ती म्हणजे 34 ला 2 मोरे तंबूत परतलेत। आखिरी 12 गेंदों का खेल बचा हुआ है। और देखिए अंपायर ऐसे चल रहे, ऐसा लग रहा है उनका जमाना जेब के अंदर है कोई ऐसा काम अभी जाएंगे काम पे, इस बार ये दुटी निकाल कर दूसरी दुटी संभालेंगे। इसे कहता है परिश्रम। शेर कैसा, हाथी कैसा जंगल में घूमता है अकेला, लेकिन मेहनत है सभी अंपायरों की, क्योंकि उनकी ड्यूटी बहुत कठिन होता है। हमारे पास तो कई अल्फाज, हम यहाँ से वहाँ से जाएंगे, घुमा के आएंगे, लेकिन उनका डिसीजन कई बार एक बार गलत हो जाता है तो उन्हें बड़ा धक्का लग जाता है। जानबूझकर कहीं वो करते नहीं, इंसान है, इंसान गलतियों का पुतला है। लेकिन अंपायर की जोड़ी देखो, बड़े मियाँ और छोटे मियाँ, सुभान अल्लाह। देख कैसे गाली गाली हंस रहे दोनों। लेकिन आखिरी 12 गेंदे शेष। दिवेश बोलाडे
ओ चौका है, चौका है, चौका है। मैं बोला तो समझ जाइए, काम हुआ। ये अंदाजा मैं ऐसा नहीं लगा रहा हूं, ऐसे चौके मैंने भी ठोके हुए डीजे। चल रहे हमारे का के बाहर इस गेंद को भेज दिया है। और ये गई, ये हवाई यात्रा पे चली गई, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट। टाटा बाय बाय। इस बार छक्का ठोका है। टोटल रन बोर्ड के ऊपर कौन टीम का? 44, 44, धाव संख्या 142। और ये गेंद इस बार रनआउट का मौका हाथ से चला गया है, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 45, 45। अनिलजी देशमुख यांच्याकडून जर अक्षय गाताडे यांनी जर 50 धावा पूर्ण केल्या तर 7,000 रुपयाचं पारितोषिक। भाई समझ गए भाई, खुद का 25 स्कोर है। और घूम के खेले की कोई रनआउट का मौका यहां से गया है, लेकिन दूसरे के लिए पलटने की कोशिश। ओ भैया बाय बाय। ये क्या हुआ प्रभु, ये हरिनाम जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ डीजे। देखिए अंपायर 7,000 रुपये इनाम है। 5, चलो 2 कम हुए, 5 अंपायर तो 5,000 रुपये 50 बना सकते हैं तो बल्लेबाज मुझे लगता है गाताड़े को। लेकिन ये 5 नहीं गाताड़े के पक्ष में डालो, तुम नहीं डालेंगे मुझे मालूम है। 50 रन पूरे कौन टीम के। इस बार उड़ाने की कोशिश की थी, लेकिन बहुत अच्छी बॉल, सीधी गेंद आगे फेंकी थी। एक शानदार बॉल थी, मिड विकेट के ऊपर खेलने गए थे, डॉट गेंद। ये सिक्सर है क्या? नहीं है, ये कैच है। यस इज गॉन है, यानी कि बल्लेबाज चले बैक टू डगआउट। विकेट नंबर तीसरा गॉन, 50, लॉस ऑफ 3। पानी लेके जाइए, 12 जो है उनको भी पानी लेके जाइए मैदान के अंदर। या अपने आयोजक करते हैं उन्हें विनती करता हूँ कि पानी लेके जाइए, खिलाड़ियों को पानी चाहिए। 4 ओवर के समाप्ति के बाद आइलैंड कौन टीम का स्कोर है 50 और लॉस ऑफ 3 विकेट। तरी एक मात्र सूचना येते की सहारा शिवकर संघाचा संघनायक आपण स्टेजशी संपर्क साधा आणि पुढील मॅच असेल ती या संघामधून जो संघ जिंकेल आणि तिरंगा धुंद्रे संघ, परंतु सहारा शिवकर संघ आपण आयोजकाशी संपर्क साधा ही आपल्याला विनंती येते। तो अच्छी बात है। और बल्लेबाज वापस चले गए हैं मात्रे आकाश, जिन्होंने रन इकट्ठा किए हैं 10। आखिरी 6 गेंदे शेष है, यानी कि ये पारी का स्लॉग हो रहे, ये डेथ हो रही। ये हमारे स्कोरर का कहना है कि अंपायर जब एक दूसरे के साथ मिलने जाते तो कौन क्या क्या बातचीत करते। तो मैंने कह दिया अभी मैं तो दूर वाली छोर से कमेंट्री बता रहा हूँ, मुझे कुछ पता नहीं क्या करे।
लेकिन उनके रिएक्शन से मैं बता सकता हूँ कि वो कह रहे कि ये मैचेस जल्दी खत्म कब हो जाएंगे, हम तीनों एक साथ जल्दी निकल जाएंगे। ये प्लानिंग है अंपायर का। और इस पर अपने सुकापुर प्रीमियर लीग का कुछ आता पता नहीं है। हाय हाय हाय, काकड़े साहब ने कह दिया हाय। प्रहलाद डांगरकर, और अक्षय बैफुट जाकर पुल जरूर करने गए हैं। इस बार खिलाड़ी तैनात है लेकिन बैकअप है। एक सिंगल आई11 कौन टीम का स्कोर है 51। 51 आखिरी 5 गेंदे शेष इस इनिंग की अंतिम ओवर की 5 बॉल। शॉट है इस बार एक मिड विकेट के ऊपर, लेकिन खिलाड़ी तना दूसरे के लिए जा रहे हैं और थ्रो टप्पे टप्पे से आते समय बल्लेबाज पहुंचे पॉपिंग क्रीज के अंदर। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, और 2 रनों के साथ कौन टीम का स्कोर पहुंचा है 53-53। किनारा अंदर का और गेंद चल गई सीमा रेखा का दर्शन। 4 रन दीजिए, रुको रुको दीजिए, और 4 के साथ स्कोर 57-57 और गेंदें खत्म हो गई। 3 बच गई, 3 गेंदें। तीन गेंदों का खेल अभी तक शेष है। जैसी अंपायर की जोड़ी वैसे बल्लेबाजों की जोड़ी देखिए। अंपायर देखो, तुम भी नजर डालो, क्योंकि वहां हम देख सकते हैं तो ये बल्लेबाज देखिए हाइटेड है, यानी कि गाताड़े, और आए हुए इस बार साहिल। ऐसी जोड़ी आती है तो भारत के हमारे सुरेंद्र सहवाग और सचिन तेंदुलकर साहब जी की याद आती है, और ऐसी जोड़ी को हम देखते हैं तो हमारे अंपायरों की भी मुझे याद आती है। बॉल को चेक करे, देखिए, फटाक से देखो और फटाक से चालू करो, क्योंकि आपको जानकारी देना हमारा आद्य करते आयोजक कर्ताओं ने हमें सूचना दी कि आप बार बार बोलते रहिए। चौथी बॉल साहिल के लिए, इस बार लॉफ किया है, मुश्किल है कैच, नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है। दूसरे के लिए पलट, चौका जाएगा, चौका जाएगा, बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद सीमा रेखा पार। नंबर 4 लीजिए। जरा मॅचेस उरकू दे काय तांडल साहेब, कशी गाडी घेऊन येतो बघा सत्य काकडींची, डायरेक्ट भेट थेट चौका, और स्कोर 61-61, 2 गेंदे शेष, और औसत अपील की है, लेकिन सिंगल जरूर मिलेगा लेग बाई के रूप में, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 62 के घर में। इस इनिंग के अंतिम ओवर की अंतिम बॉल शेष, लास्ट डिलीवरी। वह अक्षय के लिए इनाम जो रखा था 50 पूरा करेंगे तो 5,000 रुपये, लेकिन अब वो 5,000 उन्हें मिलेंगे नहीं, क्योंकि 50 पूरा ही नहीं हो जाएगा। अंतिम बॉल शेष, प्रहलाद जी, और गति परिवर्तन वाली बॉल, चेंजेस ऑफ पेस स्लो हो गई थोड़ी, उसके बाद वो शरीर के ऊपर, यहां मुझे लग रहा है रनर का मौका हो सकता है। अंपायर आउट, तो 1 ही रन, और 1 रनों के साथ लेग बाई के रूप में स्कोर 64, 63 माफ कीजिए, 63, 63, और जीतने के लिए इस बार देखा जाए उसरली टीम को चाहिए 64 रनों की जरूरत है। क्रिकेट का ये बहादुर खेल आप सभी लोग देख रहे हैं,
ये आयोजन नियोजन परफेक्ट है। हमारे मिथुन भाई उनके सभी साथीदारों ने भी मेहनत के तौर के ऊपर इस ट्रॉफी का बोलबाला चल रहा है। लेकिन अभी जो जीतने के लिए 64 का पीछा करना है एस संभार स्प्रे आणि अंपायर म्हणजे जेजुरीवर नसते म्हणजे गोंधळ्यांसारखेच खोना कसं पाय वरती करते काय सांगू शकत नाही. येस स्प्रे स्प्रे आणि पाणी पण घेऊन जा पंचांना. पंचांना पाणी घेऊन जा आणि विजयासाठी 64 धावांची गरज आहे ती म्हणजे आणि अंपायर स्प्रे खेळाडूला पाहिजे म्हणजे गाताड्याला स्प्रे पाहिजे. आदरणीय व्यक्तिमत्व बालू चौधरी साहेब धुंद्रे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आले 1111 रुपये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर इथून मात्र लढत असेल दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित राहा. अगदी या ठिकाणी जर सामना पाहिला दोन संघामध्ये लढत या ठिकाणी आई 11 कोण आणि अजय 11 उसरली बुद्रुक हा संघ मैदानामध्ये खेळतोय. प्रथम सत्रामध्ये दमदार कामगिरी राहिली आई 11 कोल्ड टीमची आणि एकंदरीत आम्ही सर आपण हा सामना पाहतोय तर एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला वैभव भोपी आहेत ना. मनस्वी 11 अजय हनुमान उसरली संघाला विजयासाठी 64 धावांची गरज आहे 30 चेंडू मागे. हा तामादार आहेत मॅचेस संपू दे सगळ्या की तिकडे गोव्यालाच जाऊ दे घालून जाईल. चला कोण संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामीची जोडी उसरली संघ लगेच पाठवा. विजयासाठी इकडे धावा पाहिजे 64. आपले जे बॉल बायज आहेत बॉल आतमध्ये येताना विनंती या पंचांशी बोलू नका का ते तुम्ही बोलत बसला तर तुम्हाला ते बोलतच ठेवतील. मतलब ते कोणचे खेळाडू पंचांशी बातचीत करतात की यावर्षी तुमची कमाई किती झाली असेल यावर्षी तुम्ही काय काय केलात किती काय असं म्हणजे कंबर पण दाखवत आहे. कंबरच्या बाबतीत त्यांना काय सांगत नका बिमर सहज वागतात ते. अभ्यास आहे बघा ते एकदा नो बॉल आला आणि त्यांनी बिमरला जर कॉल केला ना की कुठलाही पंच त्याची घाई उडते. बॉल चेक कीजिए और मैच की शुरुआत 64 का पीछा है. राहुल भोपी राहुल भोपी या इकडे. एवढी वाटत नाहीये तसं का आम्ही काय शॉर्टर पेटर घातलं तर काय एवढं वाटत नाहीये. बघा सर्व खेळाडू कसे आहेत पंचांना मात्र थंडी लागते. हा ते त्याच्यासाठी आता त्यांना काय यंदा जाऊ दे पुढल्या वर्षी मोठे जॅकेट आणतो. या वैभव भोपी बघा कसे दिसत बघा टकाटक. कोण बोलेल अजून काय हीच हिंमत आहे. 64 धावांचा पाठलाग त्यांची आपण कहाणी ऐकूया. तुर्तास मी जरा फेरफटका मारून येतो पुढच्या मॅचला. धन्यवाद.
तर पुढील हॅलो तर पुढील धन्यवाद अमित म्हात्रे सर. चला मॅचकडे आपण वळतोय. सामना सुरू झालाय. टार्गेट्स अगदी बघितलं आपण तर 64 धावा करायच्यात आणि पहिला बॉल ज्यावर आक्रमण केलं त्यावर आलाय खणखणीत चौकार. विशेष सूचना आहे यानंतर यातून विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ तिरंगा दुंदरी काही थोडं आपण मॅनेज केलंय. यानंतर अशी विनर वर्सेस विनर होईल. हरिग्राम शिवकर सामना दुसरा होईल परंतु यातून विजेता संघ खेळ दुंदरी संघाच्या अगेन्स्ट मध्ये. पहिला बॉल आपण बघितला अजय डांगरकर ज्यानं चौकारानं स्वागत केलं गोलंदाज आकाश म्हात्रे यांचं. 64 धावांचं आव्हान आहे. फार चांगली लढत सध्या मैदानामध्ये बघायला मिळालेली आहे दोन दिग्गज संघांमध्ये. अजय नांगरकर ऑन स्ट्रायकर इनकडे आकाश. पायांचा वेध घ्यायचा होता या बॉलवर. अपील लाऊड झाली परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. काही प्रमुख खेळाडू एकत्र येऊन अपील करताना आपण बघितले. काही डिस्कस इथे झालंय आणि या दोन्ही संघाच्या अनुमतीनं अगदी दुंद्रे आणि यातून विजेता संघ यांच्यामधील नेक्स्ट मॅच होईल. आकाश वेगवान गोलंदाजीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. वॉटर डिलिव्हरी काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. प्रचंड वेग स्पीड गन अगदी या स्पीड जनरेट करणारी ही गोलंदाजी फारच सुंदर स्टार्ट त्याला मिळालंय मैदानामध्ये. अजय डांगरकर सारखा एक होतकरू खेळाडू जो स्ट्रायकर इनकडे आणि त्याच्या अगेन्स्ट आकाशनं मागील 3 बॉलवर त्याला शांत केलाय. चौकारानं सुरुवात झाली होती खरं तर या इनिंगच्या आणि लगातार 3 डॉट बॉल मध्ये अजयचं कसं कमबॅक राहील. आणखीन एक चांगला बॉल अपील लाऊड आहे. पंच सध्या हे सांगतात बॅट फर्स्ट दॅन पॅड. पहिल्यांदा बॅटवर बॉल ब्रश झाला त्याच्यानंतर पॅडवर जाऊन अदलला 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना स्ट्राईक रोटेट केले. जयेश नांगरकर जो आतापर्यंत नॉट सेकंड इनकडे होता 5 बॉलमध्ये तो आता सेकंड इनकडे आलाय. वेगवान पहिलं हे षटक सध्या बघायला मिळतं आकाशचं. पॉवर प्लेचे षटक पहिल्या फेरीतील अंतिम लढत आणि त्यामधील शेवटची इनिंग. यानंतर 2 सामने आपले बाकी राहिले. ठीक रात्रीचे 12 वाजता आहेत. खूप चांगलं साथ सगळ्या टीमने दिले. वरतायत पंच सत्यवन काकडे सरांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. सुनील तांडे सर जे लेगांबरच्या भूमिकेमध्ये एस पी पॅनल सँडी पालकर सर खूप चांगलं योगदान. आज अमित म्हात्रे सर आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यासोबत दीपकजी फडके सर आमच्यासोबत जॉईंट आहेत. व्हाईट बॉल लाईन संघ 6 वर. आणखीन एक खरा बॉल आकाश सोळा लाईन आणि लेन मध्ये भरकलाय भरकटलाय खरं तर. आणखीन एक व्हाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा. हा एक बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स त्याने या बॉल मध्ये लावलेत. 2 अवांतर चेंडू इथे डिलिव्हर्ड झाले आकाशकडून. त्यामुळे सांघिक टोटल सद्यस्थितीमध्ये 7 वर पोहोचलाय. 64 धावांचं आव्हान. एक तुल्यबल टार्गेट जिथून या धावा चेस होऊ शकतात डिफेन्स होऊ शकतात असे टार्गेट 64 धावांचं. पुन्हा एकदा एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आकाशनं. हलकीशी अपील तिथे झाली परंतु काय अफलातून हे षटक राहिलं पहिलं पॉवर प्लेचं. आकाश म्हात्रे यांनी या ओव्हरमध्ये रन खर्च केले. 7 धावा. कोणती विकेट त्याला मिळाली नाहीये परंतु स्टार्ट I11 कोण संघाकडून देत असताना एक चांगली सुरुवात त्यांनी केली. पहिले षटक जे संपुष्टात आलंय. प्लीज लगेचच फिल्डिंग पोझिशन तुम्हाला सेट करायचे आहेत. मैदानाच्या 4 बाजूने भरपूर प्रेक्षक वर्ग आलाय. पहिली रात्र जी न विसरण्यासारखी आहे कारण काल जवळपास 17 डिग्री अंश सेल्सिअस
हे तापमान होतं त्यामुळे असं वाटत होतं की बर्फ पडतोय की काय या मैदानावर. परंतु आज वेळेवर स्पर्धा सुरू झाली. डे नाईटचं फॉर्मॅट आणि वेळेवर आता आज स्पर्धा संपणार देखील आहे, यात मात्र शंका नाही. खूप चांगली मॅच सध्या सुरू असताना दोन दिग्गज टीम सध्या मैदानामध्ये लढतायत. भुंगा 4-3 मनस 11 जयमान उसरले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आई 11 कोण 63 धावा पहिल्या सत्रामध्ये एकवटण्यामध्ये संघ यशस्वी ठरला होता आणि 64 धावांचं टार्गेट. पहिले षटक फारच चांगली सुरुवात झाली. आकाश म्हात्रेचं वेगवान षटक, अवघ्या 3 मिनिटांमध्ये त्याने पहिलं षटक कंप्लीट केलं आणि बॅटल काहीशा प्रमाणात थांबवलं. पहिला बॉल तो अगदी बघितला, थोडं संतुलनामधून तो बिघडला, तर त्याच्यानंतरचे 5 बॉल खूप चांगल्या लाईन आणि लेंथवर त्यांनी फेकले आणि सेकंड ओव्हरमध्ये अक्षय म्हात्रे डीप राहिला बॉल. ही थोडी समस्या आली आहे बॅटिंगला, कारण या एंड बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा स्कीट करतो, डीप राहतो. लगेचच जयेश तिथे आलेत. सनी चौधरी आणि ऋतिक चौधरी यांचं इथे आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या आपण स्टेजवर. वेलकम. तुमचंही भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर उपस्थित आहेत आणि WTCच्या माध्यमातून देखील तेवढेच लाईव्ह आणि इनफिल्डच्या वरून खेळ. गॅप मधून निघाला बॉल, थर्ड मॅनला वेगाने निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर दाखल, 4 रन. भूमिकेमध्ये सध्या अच्युतला आपण पाहतो आणि कव्वाली त्याला फार आवडतात. चौकार आले, परंतु हा बॉल फार हवेत खेळत मिस सामिंग फील्ड डाऊन द बॉल जज करत असताना खूप चांगला क्षेत्ररक्षण, 100% कमिटमेंट, 100 पैकी 100 गुण आकाश म्हात्रेला या क्षेत्ररक्षणासाठी दिले जातील आणि अजय डांगरकरची अगदी एक मोठी विकेट सध्या मैदानामध्ये मिळते. मोठे यश मिळाल्या मागील बॉलवर अजय डांगरकर ज्याला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. एक मोठं यश खरं तर गोलंदाजी करत असताना सध्या गोलंदाज अक्षयला मैदानामध्ये मिळालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय दिवेश बोलाडे, मधल्या फळीतील लेफ्ट हँडेड सगळ्याधिक आक्रमक फलंदाज कोण असेल उसरली संघाचा तर तो दिवेश आहे. जेव्हा त्याची बॅट मैदानामध्ये चालते तो फार दूर दूर मोठे षटकार ठोकतो. परंतु या मॅच मध्ये कशी त्याची बॅटिंग राहील, कारण नवीन मैदान, नवीन स्पर्धा, नवीन ऊर्जा, नव्यानं सुरुवात तुम्हाला करायची असते. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला बॅटिंगसाठी उतरता क्षणी किंवा अथवा गोलंदाजी करता क्षणी शून्यातून सुरुवात करायची असते. त्यामुळे दिवेशचं कसं राहील पदार्पण मैदानामध्ये हे देखील बघायचं आहे. अक्षय फार चांगली गोलंदाजी सध्या करतायत. पहिला षटक आकाश आणि त्यानंतर अक्षय म्हात्रे. लोवर फुलटा बॉल निघालाय, बॉल गॅप मधून निघालाय, खेळाडूंच्या अगदी जवळून निघालाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर दाखल, 4 चौकार. चौकार आलाय ते दिवेश बॅट मधून. धावसंख्येचं टोटल पुढे चाललाय, डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्डवर लागले सध्या 15 धावा. 64 धावांचा आकडा गाठायचा आहे, हे टार्गेट गाठायचं आणि मॅच अगदी तुल्यबल्य अगदी बघा मिळेल. यशस्वीरित्याने स्पर्धेची अगदी दुसरी रात्र पुढे सुरू असताना जयमान मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई 2026 तिसरं पर्व या स्पर्धेचं आणि 40+ मास्टर्स यांचं देखील तेवढंच मोठं योगदान ऑर्गनायझर म्हणून देखील. दिवेश ऑन सायकल इनकडे 2 चौकार आता परत या ओव्हरमध्ये आलेत. अक्षय तयार,
अपील आऊट झालेले आहे, परंतु पंचांवर कोणताच दबाव मला दिसत नाहीये सध्या. अपील भरपूर झाली. होय, अपील तुम्ही केली पाहिजे. आणि इथे हा डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. अक्षयचं हे षटक सुरू असताना आपण पाहतोय निर्धाव चेंडूची ती सांगता झाली. क्रिकेट खेळामध्ये अपील केलं पाहिजे, त्यानं तुम्ही मैदानामध्ये इन राहता, एक वेगळी एनर्जी तुमच्यामध्ये राहते. अनेक कोच असे म्हणतात क्रिकेट खेळत असताना तुमच्यामध्ये ॲटिट्यूड हवा. क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये तुमच्यामध्ये होय आत्मबल हवं, तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स हवा आणि त्या ॲटिट्यूडनं तुम्ही खेळला पाहिजे. जर तुमच्याकडे चांगला ॲटिट्यूड असेल तर तुम्ही चांगले क्रिकेटर बनाल, हे सातत्यानं म्हटलं जातं. दिव्यसाठी मागील बॉलचं डॉट बॉल डिलिव्हरी केलं अक्षयनं. हा बॉल देखील वाईट यॉर्कर डिलिव्हरी केला. तेवढाच ते सर काय गोलंदाजी होते. वेगावर स्वारून पहिले षटक आकाश म्हात्रेने केलं आणि त्यानंतर अक्षय म्हात्रेने देखील तेवढं डेंजरस ओव्हर फेकले. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा, या ओव्हरमध्ये आले 8 टोटल. बोर्डवर लागते 2 ओव्हर नंतर 15 धावा. चला डीजे मास्टर, तुम्ही मिस केली संधी. 18 बॉल आणि 49 धावांची गरज सध्या या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. I11 कोण चांगली गोलंदाजी सध्या होते पहिल्या 2 षटकामध्ये. घातक गोलंदाजी. टीट फॉर टॅच जसं तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे गोलंदाजीतून, कारण पहिली 2 षटकं अशीच काही राहिली होती. अगदी बघितलं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये I11 कोणनं 14 रन केल्या होत्या. 2 प्रमुख विकेट त्यांनी गमावले होते, परंतु अगदी दुसऱ्या इनिंगमध्ये स्कोरिंग कंपॅरिझन करत असताना आपण पाहिलं 1 विकेट गमावलाय टीम उसरली ना आणि स्कोर बोर्डवर धावा आहेत 15. 18 चेंडू 49 धावांची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तिसरं महत्वाचं षटक घेऊन आलं तिसरा गोलंदाज, कारण या स्पर्धेचा नियम 5 षटकं 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे असतात. चला तिरंगी 11 दुंद्रे संघाचे प्लेयर, आपण मैदानाच्या कुठे बाहेर असाल तर तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या अर्थात डीजे तिकडे उजव्या साईडला तुम्हाला एकत्रित जमायचं आहे, कारण यानंतरचा सामना तुमचा आहे. अनिकेत आलाय गोलंदाजच्या मार्कवर. आज बॅटिंग अनिकेतनं इतकी एवढी चांगली केली नाही, फक्त 2 धावांचं योगदान तो देऊ शकला आणि तो बाद झाला. झेलबादच्या स्वरूपाने तो गोलंदाजी कशी राहील. मध्यमगतीचा चेंडू विकेनं अर्थातच जयेश टोलाल्या बॉलला दुसरीसाठी निघालाय. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. पहा किती तेज तरा राहिले. 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. सातत्यानं भ्रमंती करणारा संघ आहे I11 कोण संघ. यंदा डे टुर्नामेंटमध्ये देखील तेवढाच दबदबा या संघाचा राहिलाय, परंतु एका बाजूला उसरली संघ विचार आपण केला, काहीशा चांगला टुर्नामेंट त्यांनी खेळले, परंतु अनेक खेळाडू त्यांचे व्यस्त असतात आपल्या जॉबमध्ये, त्यामुळं थोड्या काही टुर्नामेंट त्यांनी जरूर मिस केलेत. परंतु नाईट स्पर्धेमध्ये ह्या संघाला तुम्हाला कंटिन्युअसली खेळताना बघायला मिळेल, कारण बीके सोबत कधी कधी आमची चर्चा होते. त्यांनी म्हटलं यंदा भरपूर रजनी स्पर्धा आम्ही खेळू, कारण सगळे प्लेयर आमचे तिथे उपस्थित असतील. आणि सध्या अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर सोडू दिल्या बॉलला. एक्स्ट्रा रन येते याकडे फोकस केलाय. व्हाईट बॉलचा इशारा सत्यवान काकडे सरांनी इथे दिलाय. एक्स्ट्रा रन संघाचं टोटल पुढे चालला बोर्डवर लागत आहेत 18 धावा. एटीन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा अनिकेत निघालाय विकीसाठी अलॉंग द कार्पेट. ड्राईव्ह केला बॉलला. वेस्ट शेप मध्ये समोर खेळ फील्ड पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल या बॉलवर. फिल्डिंग मधून सध्या कोण संघ 100% कमिटमेंट देतोय. खूप चांगले एफर्ट्स त्याने लावलेत फिल्डिंग मधून. एकही आतापर्यंत बॉल आपण बघितला तर फिल्डिंग मधून त्याने मिस केलेला नाहीये. त्यामुळे फिल्डिंग क्षेत्रामध्ये खेळत असताना ॲज अ फिल्डर म्हणून तुमचं योगदान मोठं राहतं. एकूण धावा 19. तिसरं षटक सुरू आहे, ज्यामध्ये 2 बॉल लिगल आहेत, 1 अनलिगल जो वाईड होता. असे 3 बॉल डिलिव्हरी केलेत अनिकेत. 4 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. धावसंख्येचा थोडं रन रेट वाढवावा लागेल. बॅटिंग करत असताना दिव्येश्वर याच्या सगळ्या जबाबदारी येत आहेत. अनिकेतचं चॅलेंज समोर दिव्येशच्या.
हा बॉल डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये उडवलाय. काय फटका खेळ आहे. संपूर्ण बॅट रोटेट त्यांनी केली. डाऊन द ग्राउंड षटकार. दिवेश बोलाडे. मला आठवते ती स्पर्धा अगदी बघितलं तर विजय शेठ ठाकूर यांची दमदार स्पर्धा आपण बघितली. काय बॅटिंग केली होती दिवेशनं त्या स्पर्धेमध्ये. टू व्हीलर बाईक त्याने जिंकली होती आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकता हा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. स्कोरिंग शॉट मच नीडेड 6. आणि केदा तसंच काही लुक द्यायचं होतं परंतु फिल्डर एका हातानं विकेट किपरना झेल पकडण्याचा प्रयत्न तिथे केला परंतु दिवेशचा नकार होता सिंगलसाठी. ऑलमोस्ट पोहोचला होता जयेश स्ट्रायकर एंडकडे परंतु परत त्याला आपल्या नासिक एंडकडे परतावं लागलं. वापसीकडे डॉट बॉल इथे आलाय. उर्वरित चेंडू आणि धावांमध्ये अंतर 14 बॉल आणि 39 धावांची अजूनही गरज आहे. सामना बॅलन्स तुम्हाला बघायला मिळते. दमदार लढत सध्या मैदानामध्ये सुरू. या दोन दिग्गजी मध्ये सामना चुरशीचा बनेल. अंतिम बॉल पर्यंत मॅच जाईल असं वाटतंय कारण दोन्ही संघ लढाऊ आहेत. लढणं जाणतात, संघर्ष करणं जाणतात. स्लोअर वन केला अनिकेतनं आणि यामध्ये अवे फ्रॉम द बॉडी बचावात्मक पवित्र त्याने इथे घेतलाय. अलंकारजी धरणीकर यांच्याकडून टीमला शुभेच्छा देत. कोण सांगायला त्यांचाही आपण स्वीकार करूया. होय, क्रिकेटचे दर्जे चाहते असतात. पुन्हा एकदा हवेत हा बॉल. कॉटन बॉलची नामी संधी अनिकेतकडे. यस, इझिली हा बॉल त्याने टेक केलाय, कलेक्ट केलाय. तेवढी चांगली ग्रिपिंग राहील आणि मुख्य खेळाडू मिडल ऑर्डरचा दिवेश बोलाडे झेलबाद. मध्ये 7 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 रन, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 रन. असं सध्या थोडस आलेख हलोहलो वाढत चाललाय. 3 षटकं फेकलेत. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलेला आहे. स्कोरबोर्डवर रन आहेत टोटल 25. 25 उर्वरित 12 बॉल आणि 39 धावांची गरज. थोडस स्पीडअप करा कोण संघ आपण, कारण जेव्हा रुटीन न सामना संपतो तेव्हा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग खुश असतो. अनेक प्रेक्षक सध्या पाहत आहेत. प्रेक्षक भरपूर हुशार झाले. जे मैदानामध्ये येऊ शकत नाही ते अंदाज बांधतात की किती वेळेमध्ये स्पर्धेमध्ये आपली मॅच सुरू आहे आणि ते अलार्म सेट करतात. 1 नाही, 2 नाही, 3-3, 4-4 अलार्म सेट करतात आणि त्यानंतर उठतात. परंतु आता शिवकर आणि हरिग्राम वालेने जे अलार्म लावले असतील ते 1 तास अगोदर वाजतील कारण त्यांची मॅच दुसरी होणार आहे. टर्निंग पॉइंटवर 12 बॉल 39 धावांची गरज आहे. टर्निंग पॉइंट ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज दाखल झाले नितीन म्हात्रे. उसरली संघाचे प्रेक्षक त्यासोबत कोण संघाचे प्रेक्षक दोन्ही प्रेक्षक वर्गाचं आम्ही स्वागत करू. नितीन तयार झालेत. लेफ्ट हँडेड आहेत. पहिला बॉल थोडं स्लोअर वन होता. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघाले. जयेश निघालाय. सायकेन कडे निघालाय. थ्रो येण्यासाठी थोडा लेट झालाय आणि त्यामध्ये ओव्हर थ्रो आलाय. 2 रन पूर्ण. 2 धावा या बॉलवर मिळत आहेत आणि हे सांगतात सिंगल डबल जाऊ द्या, फरक पडणार नाही. ओव्हर थ्रोचा चौकार आला तर तो महागडा पडू शकतो कारण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. स्कोरिंग शॉट हवेत. उसरलीला 2 प्रमुख बॅटर त्यांच्या उपस्थित आहेत. विजय डांगरकर आणि जयेश डांगरकर हे 2 खेळाडू. नितीन म्हात्रे सध्या सज्ज झाल्या. पहिल्या बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. साकेनीकडे जयेश पुन्हा एकदा सज्ज. लवकर निघाले पुढे परंतु पंच सांगतायत ऑफस्टिकच्या बाहेरून बॉल गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त रन. दीपकजी फडके आमच्यासोबत जॉईंट आहेत. यंदा रायगड जिल्हा परिषद सदस्य चषकामध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली. दीपक फडके तुमच्या संपूर्ण टीमला आम्ही सॅल्यूट करतो. काय प्रतिम स्पर्धा राहिली परंतु हा बॉल
तर या क्षणाला स्लॉट मध्ये निघून गेले. विकेट किपरकडे मागे बॉल जरूर वाईड आला, परंतु त्याची रिकव्हरी केली डॉट बॉलला. आम्ही दीपक फडके यांची स्तुती यासाठी केली, संपूर्ण साई स्टारची स्तुती यासाठी केली की त्या स्पर्धेमध्ये एकही थ्रो गोलंदाजाने चालू दिला नाही. संपूर्ण पद्धतीने बॅन लावलं गेलं थ्रो गोलंदाजीला आणि हे होणं गरजेचं आहे. विकीसाठी हा बॉल सोडून दिला. इथे आणखीन एक वाईड एक्स्ट्रा येतोय. नितीन गोलंदाजी मार्कवर आहे. मला वाटतं सध्या एफर्ट्स लावण्याची गरज नाहीये, कारण त्याच्यावर कोणताही हल्ला बॉल झाला नाहीये. एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाहीये सद्यस्थितीमध्ये या गोलंदाजीमध्ये, परंतु तो त्याचे प्रयत्न कंटिन्युअसली करतोय. जयसाठी बॉल हवेत तरंगतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. प्रमुख विकेट मिळेल आणखीन एक महत्वाचा बॅटर बायकरमॅन जयेश नागारकर अगदी बॅक टू द डग आउट. डीजे अन्सिका त्यासोबत आज ऑपरेटरची भूमिका द्या सध्या मैदानामध्ये प्रेक्षकांचा एंटरटेन करत असताना अच्युत जे केवाळेवरून बिलॉग करतात त्यांनी सध्या ऑपरेटरची भूमिका निभावली. काल सागर देखील होते. स्कोरबोर्ड अगदी बघतो आपण थांबला 29 वर 94 धावांमध्ये. अंतर जे आता उर्वरित राहिले अजूनही 35 रन करायचे आहेत विजयासाठी. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत अनिल बडेकर बॅटिंगसाठी आलाय. आक्रमण करायचं होतं. स्विंग अँड मिस. नितीन काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. युक्ती मैदानामध्ये त्यांनी वापरली या बॉलवर, कारण बॅटर नवीन आहे. तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल त्याला माहिती होतं आणि त्यांनी ते स्लोअर केलं. लेग ब्रेक त्यामध्ये होतं. खूप चांगले षटक सुरू. 21 स्कोरिंग शॉट नव्हता या ओव्हरमध्ये, परंतु हा फटका खेळण्याचा मानसिकता अंगलट आलेली आहे आणि परतावा लागेल अनिलला देखील झेलबादच्या रूपानं. नितीनचं षटक. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी. या ओव्हरमधील सामना दूर चाललाय सध्या बॅटिंग करणाऱ्या उसरली संघाच्या पासून, कारण येणार चेंडू शिल्लक 7 आणि 7 बॉलमध्ये 35 रन अजून त्यांना करायचे. सामना थोडा डोई जड झाला बॅटिंग करत असताना. अजयचं लवकर बाद होणं, त्यानंतर दिव्येश बोलाडेनं फक्त एक षटकार लगावत आपले विकेट गमावणं, त्यामुळे धावा थोड्या अंगलट आलेत. चेसेबल खरं तर स्कोर होता 64 धावा या मैदानामध्ये चेस होऊ शकतात, परंतु ताकदवान गोलंदाजी. I11 कोण व्हाईट बॉल इथे आलाय. आणखीन एक एक्स्ट्रा. 2 प्रकारचे बॉल असतात. DRS ची मागणी करण्यात आली. फिल्डिंग टीमना अंपायर्स अजूनही पेंडिंग आहे. DRS ची मागणी करण्यात आली फिल्डिंग टीम कडून. वाईट चेक केलं जाईल. बॉल कुठून कुठे आलाय. प्रथम निदर्शनात असं मला वाटतं की ऑफ कटर बॉल असावा, परंतु आपण थोडे साईडला आहोत, समोर नाहीयेत, त्यामुळे चेक केलं जाईल. एक जो बॉल असतो जो आतून बाहेर जातो तो असतो डॉट. दुसरा जो असतो जो बाहेरून आत येतो असतो तो वाईड. त्यामुळे चेक केलं जाईल. डिसिजन अजून आपण पेंडिंग ठेवलाय. प्रतीक्षा आपण करूया निर्णयाची. मिस्टर सँडी पालकर सर जॉईंट आहेत. लेजंड खेळाडू उमरोली गावचे सन्माननीय श्री जयदाजी बडवी यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. इट इज अ वाईट बॉल. म्हणजे मी उल्लेख केला होता की बाहेरून बॉल कदाचित आतमध्ये आला असावा आणि अगदी तसंच घडलंय. हा डॉट बॉल ऐवजी व्हाईट बॉल आहे. थोडी संशय होता फिल्डिंग करणाऱ्या कोण संघाच्या मनामध्ये, कारण इथून हा बॉल तेवढाच महत्वाचा ठरतो.
7 बॉलमध्ये 34 रन हवे आहेत आणि हा फटका खेळ आहे डाऊन द ग्राउंड. पंच आम्हाला सांगतायत रन मिळतील या बॉलवर 4, त्यामुळे अंतिमचे 6 बॉल आणि 30 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. दुंदरे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. यातून विजेता संघ लगेच त्याच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. कोण संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. बघा अमित जे म्हात्रे सर डे मध्ये रोमन ट्रॉफी मध्ये ते होते, तर नाईट मध्ये इथे पोहोचले. थोडा शारीरिक थकवा जाणवतोय, त्यामुळे ते रेस्ट करतायत. गायब झाले सध्या या दुनियामधून. 6 बॉल अंतिम बाकी आहेत आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 5 षटकार ठोकावे लागतील तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. दादा लेट झाले. प्रत्येक डॉट बॉल साठी अक्षय गाथाडे यांच्याकडून 500 रुपये. अक्षय गाथाडे साठी नाव तुमचं? अक्षय घरत यांच्याकडून विदम ग्रामपंचायत सदस्य. हे असं सपोज सिस्टम, कारण इथून 2 डॉट बॉल आले तर काम तमाम, परंतु प्रत्येक डॉट बॉल साठी त्याने 500 लावलेत. अक्षय गाताडे 6 बॉल 30. सायकलिंग कडे बॅटर सज्ज झालेत आणि पहिला बॉल हवाई फायर विजय च्या बॅट मधून वेलकम 6. पाच बॉल आणि आता 4 षटकार. 5 बॉल 24 धावांची गरज. पहिल्या बॉलवर षटकार ठोकत असताना दाखवल्या मैदानामध्ये विजय डांगरकर यांनी देखील की होय इतक्या लवकर सामना आम्ही सोडणार नाही, रन जरूर जास्त हवेत, परंतु मॅच अजून ऑन. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. अजून एक फटका खेचला, परंतु उंची तर भरपूर आणि लांबी. काय याच मॅच मध्ये वेगळं काही बघायला मिळेल का? बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. मैदानामध्ये वेगळं वातावरण बनलंय, वातावरण गरम झालंय. आता उर्वरित 4 बॉल विजयासाठी 3 षटकार हवेत, अर्थातच 18 रन. काय लढतोय मैदानामध्ये. आता प्रेक्षकांना हाच प्रश्न पडला असेल की विजयाला इतका लेट का पाठवला, आणि पाठवला मैदानामध्ये चांगली कामगिरी तो करतोय. हुशाऱ्या का होईना केलेलं बरं आणि मैदानात तो करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकले. 4 बॉल आणि 18 धावांची गरज मी म्हटलं होतं. 2 बॉल चांगले फेकायचे अक्षय गाथाडेला, परंतु या ठिकाणी विपरीत घडले. त्याच्या अगेन्स्ट लगातार 2 षटकार ठोकलेत. बॅटर विजयनं सिली मिडॉलचा फिल्डर तुम्हाला मोमेंट करण्याची अनुमती नाही आहे. पंचांची कडवी नजर तुमच्यावर आहे, त्यामुळे बघायचं आहे. 4 बॉल आणि 18. 4 बॉल मध्ये 3 षटकाराची गरज. अक्षयवर दबाव टाकलाय विजयनं मागे 2 षटकारानं, परंतु यावेळेस इनफिल्डच्या वरून खेचलाय बॉल झाला पाठीमागे. डीप कव्हर पोचलाय फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर मधून 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. तीन चेंडू 16 धावांची गरज. टीम सध्या या 2 धावांसाठी अक्षयला प्रोत्साहन देखील देतोय, कारण इथून मोठा फटका खेळू द्यायचा नाही, परंतु विजयलाही मोठ्या फटक्याचीच गरज आहे. 16 धावांची गरज. उर्वरित 3 बॉल मध्ये जर फटका आला तर मॅच जिवंत राहील. बघायचं अक्षय काय करेल या बॉलवर. हो या बॉल चाललाय. बॉल अगदी बघू शकता बॉडीच्या अगेन्स्ट फेकण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने त्याला दर्शवला वाईड. आता DRS संपलाय, त्यामुळं पंचांच्या निर्णयासोबत पुढे जावंच लागेल. अंतिम 3 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नितीन सध्या विजय सोबत चर्चा करतायत की होय प्रयत्न कर की या मॅचला फिनिश करण्याचा. जे घडेल ते घडेल, रिझल्ट बघण्यापेक्षा संघर्ष बघा. संघर्ष त्यांच्याच वाटेल येतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आणि तो संघर्ष वाटायला आला या मॅच मध्ये. काय बॉल डिलिव्हर केलाय परंतु पंच वळतायत. अगेन वाईड, बॅक टू बॅक 2 वाईड आलेत. दबाव बॉलरवर देखील आहे, दबाव बॅटरवर देखील आहेत. पैसा वसूल सामना सध्या सुरू आहे. 3 बॉल आणि 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हे पुन्हा पुन्हा आम्ही आठवण करून देऊ. सगळ्यांच्या नजरा अंतिम 3 बॉल 14 धावांची गरज आहे. फिल्डिंग सेट केली जाते. अक्षयने जरूर 2 वाईट बॉल फेकलेत परंतु त्याची स्ट्रॅटर्जी चांगली आहे. बॅटरच्या स्लॉट पासून दूर ठेवायचं परंतु विजय देखील ही स्ट्रॅटेजी ओळखून बसलाय. त्यामुळे बघायचं आहे काय घडेल. 3 बॉल 14 रन आणि आत्ताचा हा बॉल चांगला. लेंथ अँड लाईन मधून बॉल निघून गेला विकेट किपर कडे आणि हा बॉल महत्वाचा होता. एक डॉट बॉल महत्वाचा होता आणि तो फेकलाय. 2 बॉल आणि 14 रनची गरज. जरी आता 2 बॉल मध्ये 2 विकेट आली तरी आई कोण सांगायला माहिती आहे सामना आपण जिंकू शकतो. परंतु एखाद्या खराब बॉलच्या प्रतीक्षेमध्ये राहील सध्या उसरली संघ. अक्षय गाथाडे 2 बॉल आणि 14 रन. उंच केला बॉल, मिस टायमिंग. 1 रन इथे पूर्ण होते. एक बॉल मध्ये 13 रन पाहिजेत. कोणीतरी आवाज दिला होता रन घेऊ नको, 500 भेटतील बॉलरला. 1 बॉल आणि 13. औपचारिकता आता शिल्लक राहिली. गोलंदाज तयार झाले. साकिनीकडे नितेश. शेवटचा बॉल बाउन्सर अटेम्प्ट केलाय आणि आई बॉल होईल डॉट. विकेट मिळाली आहे. 1000चं पारितोषिक मिळेल या 2 डॉट बॉल साठी आणि त्यासोबत मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अक्षय गाथाडे. मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली. 2 षटकार ठोकत असताना 24 धावांचे इनिंग साकारले आणि 3 षटकार त्यामध्ये ठोकले त्यांनी. अक्षयसाठी 1000